जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये कॉमन क्वेश्चन नेहमी विचारला जातो, तर त्याच क्वेश्चनचा आज आपण आन्सर करणार आहोत की जर यूट्यूबवरती आपण एखादा व्हिडिओ अपलोड केला असेल आणि तो व्हिडिओ जर आपण कदाचित 1-2 महिन्यांनी किंवा एका वर्षांनी डिलीट केला चॅनलवरून, तर आपल्या पहिली गोष्ट चॅनलवरती काय वाईट परिणाम होतो का? व्हिडिओ डिलीट केल्यामुळे त्या व्हिडिओचे व्ह्यूज आणि वॉच टाइम आपल्या चॅनलवरून निघून जातात का? आणि सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन जो विचारलेला आहे त्या क्वेश्चनमध्ये असं विचारलेलं आहे की जो पण आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आपलं चॅनल मॉनेटाईज आहे, तर त्या व्हिडिओमधून जितके पण आपल्याला पैसे भेटणार होते तो व्हिडिओ डिलीट केल्यानंतर ते पैसे आपल्याला भेटतात का? तर मित्रांनो, या सर्व क्वेश्चनचे आज आन्सर तुम्हाला भेटणार आहेत। व्हिडिओ असा छोटासा होईल पण इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण आहे व्हिडिओ, तर व्हिडिओला पटापट मित्रांनो लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर मित्रांनो, चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, एका एक्झाम्पल कडून आपण समजूया। समजा तुमचा एखादा बिझनेस आहे किंवा एखादा तुमचा शॉप आहे। थोडक्यात आपण एक स्मार्ट बाजार किंवा आपला बाजार जो असतो त्या बाजारचं एक्झाम्पल घेऊया। तुम्ही एका बाजारचे ओनर आहात, म्हणजे तुम्ही एका चॅनलचे ओनर आहात। आता तुम्ही चॅनलवरती व्हिडिओज टाकताय, तसंच तुम्ही बाजारमध्ये तुमचा माल भरत असता, काही प्रोडक्ट्स भरत असता, कारण तुमचे व्हिडिओ पण ॲज अ प्रोडक्ट म्हणूनच काम करतात। मित्रांनो, ते जर तुम्ही प्रोडक्ट म्हणजे तुमच्या शॉपमध्ये काही प्रोडक्ट भरत असाल आणि त्यातील एखादा प्रोडक्ट तुम्हाला वाटले की हा प्रोडक्ट काही जास्त खपत नाही, जास्त लोक घेत नाहीत, म्हणून तो प्रोडक्ट तुम्ही जर दुकानातून काढून टाकला, तर मित्रांनो त्या प्रोडक्टसाठी तुम्ही किती खर्च केला होता किंवा इन्व्हेस्टमेंट किती केली होती, प्रोडक्ट बाहेर टाकला, तर त्याचे नुकसान तुम्हाला सहन करावं लागणार आहे। सेम तसंच मित्रांनो, यूट्यूबवरती देखील तुम्ही चॅनलवरती व्हिडिओज टाकले असतील आणि ते व्हिडिओ जर तुम्ही डिलीट केले तर त्याचा तोटा तुमच्या चॅनलला नक्कीच होणार आहे। आता मित्रांनो, 1-2 व्हिडिओ असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्ही मल्टिपल व्हिडिओज डिलीट करत असाल तर पहिली गोष्ट असते ती म्हणजे तुमच्या चॅनलची रीच डाऊन होते पूर्णपणे। कारण यूट्यूब मित्रांनो तुमच्या 100 व्हिडिओज ना, समजा प्रत्येक व्हिडिओला तुमच्या जर 1000 लोकांसमोर दररोज पाठवत असेल, म्हणजे 100 व्हिडिओज 1000 लोकांसमोर जर पाठवले तर मित्रांनो 1 लाख व्हिडिओज जे आहेत ते म्हणजे 1 लाख इम्प्रेशन यूट्यूब दररोज पाठवत आहे। तर मित्रांनो, समजा तुम्ही जर 10 व्हिडिओज डिलीट केले तर 1 लाखच्या ऐवजी 90,000च इम्प्रेशन यूट्यूब तुमचे पाठवणार आहे। आता इम्प्रेशन डाऊन झाले तर मित्रांनो तुमचा CTR पण डाऊन होतो आणि तुमचे व्ह्यूज पण डाऊन होतात। म्हणजे जे पण तुम्ही नवीन व्हिडिओज टाकणार आहात त्या व्हिडिओजवरती पण थोडे कमी व्ह्यूज यायला चालू होतात, जे सुरुवातीला अजिबात जाणवत नाहीत। तुम्ही व्हिडिओज टाकत राहता, पहिल्या दिवशी तुम्हाला 1000 व्ह्यूज येत असले, दुसऱ्या दिवशी तुम्हाला 990 व्ह्यूज येतात, जास्त फरक नाही वाटत आपल्याला, पण काय आपण काय इग्नोर करतो त्या गोष्टी। नंतर 2-3 दिवसांनी जर चेक केलं तर जिथं 1000 व्ह्यूज यायचे तिथं आपल्याला 900, 920, 910 असेच व्ह्यूज यायला चालू होतात। तर मित्रांनो, हे कशामुळे होतं? तर जास्तीत जास्त तुम्ही जर चॅनलवरचे व्हिडिओज डिलीट केले तर जे यूट्यूबचा ओव्हरऑल जे इम्प्रेशन जाणार होतं ते थोडंसं कमी जायला चालू होतं आणि चॅनलचं इम्प्रेशनच जायला कमी झाल्यामुळे तुमचे व्ह्यूज पण कमी यायला चालू होतात। तर हा मित्रांनो सगळ्यात मोठा जो आहे तो बॅड इम्पॅक्ट तुमच्या चॅनलवरती पडणार आहे की तुमच्या चॅनलची रीच डाऊन होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न असा असतो की जे आपण व्हिडिओ डिलीट करतो त्या व्हिडिओचे व्ह्यूज आणि वॉच टाइम काउंट केलं जातं का? आता मित्रांनो, साहजिकच आहे, तुम्ही जर तुमच्या शॉपमधून प्रोडक्ट रिमूव्ह केला तर त्या प्रोडक्ट लिस्टमध्ये तुमचा प्रोडक्ट दिसणार नाही आणि त्या प्रोडक्टमधून जितका पण तुमचा इन्कम झाला होता, म्हणजे जितका पण तुम्ही खरेदी विक्री केली होती त्या प्रोडक्टची, ती तर तुम्हाला दिसणार नाही। सो त्या टाईपमध्ये जे व्हिडिओज तुम्ही अपलोड केले होते त्या व्हिडिओजला किती लोकांनी बघितलं होतं आणि त्यातून किती वॉच टाइम भेटला होता, तो संपूर्ण वॉच टाइम डिलीट केला जातो। कारण यूट्यूबवरती मॉनेटायझेशन क्रायटेरिया असो किंवा वॉच टाइम काउंट होणारा क्रायटेरिया असो, फक्त पब्लिक व्हिडिओंचंच वॉच टाइम आणि व्ह्यूज काउंट केले जातात। समजा तुम्ही व्हिडिओला डिलीट न करता प्रायव्हेट जरी केला असेल तरी त्या व्हिडिओचे व्ह्यूज आणि वॉच टाइम तुमच्या ओव्हरऑल वॉच टाइममधून आणि व्ह्यूजमधून डिक्रीज केले जातात। सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते व्हिडिओ जे डिलीट करत असता त्याचं व्ह्यूज आणि वॉच टाइम जे आहे ते यूट्यूबवरून परमनंटली डिक्रीज केलं जाऊ शकतं किंवा करतात। आणि मित्रांनो, सगळ्यात लास्टचा एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन असा की जो पण आपण व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमधून जे पण काय मला रिव्हेन्यू भेटलेला आहे तो रिव्हेन्यू मला भेटेल की यूट्यूब कट करेल? आता मित्रांनो, एक यूट्यूबचं पेमेंट प्रोसेस जे आहे ते आधी आपण समजून घेऊया, त्यानंतर तुम्हाला डिटेल्समध्ये समजून जाईल। आता मित्रांनो, यूट्यूबवरती काय असतं, 1 तारखेपासून महिन्याच्या एंडच्या, समजा 30 दिवसांचा महिना असेल किंवा 31 दिवसांचा महिना असेल, फेब्रुवारी आहे 29 किंवा 28 दिवसांचा असतो, तर मित्रांनो यूट्यूबची पेमेंट प्रोसेस काय, 1 तारखेपासून महिन्याचा शेवटचा दिवस, आपण एक्झाम्पल 31 तारीख पकडूया, 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जितकं पण तुमचं पेमेंट यूट्यूबवरती गोळा झालेला आहे, कारण यूट्यूबवरती एकाच व्हिडिओचं पेमेंट नाही जमा होत, तुमचे इथून मागे जितके पण तुम्ही व्हिडिओज अपलोड केलेले असतील त्या व्हिडिओवरती जितके ॲडव्हर्टाईज दिसत असतात त्या ॲडव्हर्टाईजचे संपूर्ण पैसे एकत्र होऊन तुमचे यूट्यूब ॲनालिटिक्स किंवा यूट्यूब डॅशबोर्डवरती शो होत असतात। सो ते जे डॉलर्स किंवा रुपये जे आहेत
जे एकत्र झालेले आहेत ते मित्रांनो 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जर $100 जास्त झाले असतील तर ते पुढच्या महिन्याच्या 21 तारखेला यूट्यूबकडून रिलीज केले जातात। आता ज्यावेळी रिलीज करतात त्यावेळी तुमच्या बँक अकाउंटमधले पुढल्या 5-6 दिवसामध्ये येतात। सो अशा प्रकारचं पेमेंटचं जे आहे ते मेथड असते, म्हणजे 1 तारखेचं पेमेंट तुम्हाला पुढच्या महिन्यात 1 तारखेपासून 31 तारखेचं पुढच्या महिन्यातील 21 तारखेला यूट्यूब देत असतं। तर मित्रांनो यामध्ये आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे व्हिडिओज अपलोड करत आलेला आहात तर त्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज दिसलेले आहेत, ठीक आहे। आता समजा एक व्हिडिओ तुमचा 1 लाख प्लस व्ह्यूज गेले आणि तो व्हिडिओ तुम्हाला जर वाटलं 10 दिवस मी चॅनलवरती माझ्या ठेवलेला आहे आणि मला तो व्ह्यूज यायचे बंद झाले म्हणून डिलीट करायचा आहे, समजा तो मी 15व्या दिवशी व्हिडिओ डिलीट केला, तर जे 15 दिवसांमध्ये व्ह्यूज आले होते त्या व्ह्यूजवरती ॲडव्हर्टाईज पण लोकांना दिसल्या होत्या, ठीक आहे। जो पण माझा व्हिडिओ लोकांनी बघितला त्यावरती जाहिराती पण सर्वांना दिसल्या होत्या आणि ते जाहिरातीचे पैसे यूट्यूब स्वतः कधी देत नाही। यूट्यूबचं मित्रांनो गुगल ॲडसन्स सोबत टायअप असतं, ज्या पण ॲडव्हर्टाईज तुम्हाला यूट्यूबवरती दिसतात त्या गुगल ॲडसन्सकडून येतात। आता गुगल ॲडसन्स हा एक कंपनी आहे ज्याकडे बाकीच्या कंपन्या जाहिरात देतात आणि त्या कंपन्या गुगल ॲडसन्स व्हिडिओवरती दाखवते। आता व्हिडिओवरती जेवढे पण पैसे म्हणजे जाहिरात दावल्यानंतर पैसे भेटतात त्याच्यातील 45% जे आहे ते गुगल ॲडसन्स किंवा तुमच्या यूट्यूबकडे जातात आणि 55% जे पण पैसे भेटतात ते क्रिएटरला भेटत असतात। आता मित्रांनो जे पण तुम्ही व्हिडिओज यूट्यूबवरती टाकलेले आहेत त्याचं जे तुम्हाला 55% भेटणार होतं तर ते लोकांना ॲडव्हर्टाईज दिसलेले आहेत तुमच्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज दिसल्या म्हणजे यूट्यूबला पण आणि तुम्हाला पण पैसे भेटणार आहेत। आता मित्रांनो जर तुम्ही तो व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट केला तरी देखील त्या जाहिराती लोकांना दिसल्या होत्या, त्यातून मिळायचे ते पैसे मिळाले होते, त्यामुळे ते पैसे गुगल ॲडसन्स तुम्हाला 100% देते। कारण मी हा माझ्या चॅनलवरती पण एक्सपेरिमेंट बऱ्याच वेळेला केलेला आहे। एखादा व्हिडिओ जर माझा व्हायरल गेला आणि किंवा एखादा म्हणजे माझ्या चॅनलच्या कॅटेगरीला सूट करत नसेल आणि मी एखादा ॲडव्हर्टाईज एखादी समजा केले असेल, मी लाईक प्रमोशन केलं असेल कुठल्या ॲप्लिकेशनचं वगैरे, तर त्यावरती मित्रांनो जितके पण डॉलर भेटले होते ते माझे पुढल्या महिन्याच्या पेमेंटमध्ये व्हिडिओ डिलीट केल्यानंतर देखील आलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनलवरचा व्हिडिओ डिलीट जरी केला तर तुमचं त्यातून भेटलेलं पेमेंट जे आहे ते यूट्यूब 1ही रुपया बुडवत नाही। सो हेच होतं मित्रांनो आजचं जे आन्सर होतं तुमच्या सर्व क्वेश्चनचं। व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये तुम्हाला आणखीन काही यूट्यूबबद्दल प्रश्न पडत असतील ते देखील मला विचारू शकता। भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवर असणारी प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना। जय हिंद, जय महाराष्ट्र।